नमस्कार. प्राध्यापक तौहिद मुजावर यांचं शैक्षणिक क्षेत्रातील काम हे सर्वजण ओळखतात आणि गेली 10 वर्ष मी त्यांना या क्षेत्रात गाईडन्स करताना पाहतोय. तर आजच्या या परिस्थितीमध्ये सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी चांगले काउन्सिलर नक्कीच रेअर आहेत आणि मला वाटतं की मुजावर सर या ठिकाणी राहून ही विद्यार्थ्यांसाठी गाईड करतायत. ही एक खरोखर मोलाची गोष्ट आहे. माझ्या मुलीच्या बाबतीत मला हा अनुभव आला, की तिने बी-सी-ए नंतर काय करायचं? हा एक प्रश्न होता. तर एम-आय-टी सारख्या पुण्याच्या संस्थेतून तिने पुढे एम-सी-ए केलं आणि आता एम-सी-ए केल्यानंतर पुन्हा एक यक्षप्रश्न निर्माण झाला, की कारण आय-टी क्षेत्रात अनेक जटिल प्रश्न तयार झालेत. तर अशा वेळी नेमकं काय केलं पाहिजे? यासाठी मला जेव्हा माझ्या पत्नीनं विचारलं, तेव्हा माझ्यासमोर एकच नाव आलं ते म्हणजे मुजावर सरांचं आणि तातडीनं आम्ही त्यांचा गाईडन्स घेतला आणि मला वाटतं की दीड तास जवळ-जवळ त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अ, एक आशेचा किरण वेगळा दिसायला लागला, की जरी आय-टी क्षेत्रात रोज नोकऱ्या कमी होत आहेत किंवा खूप परिस्थिती ए-आय वगैरे आल्यामुळं जटिल झाली आहे. पण या सगळ्या सापळ्यातून मार्ग काढण्यासाठी गाईड चांगला लागतो. आणि मला वाटतं की मुजावर सरांनी आम्हाला जे मार्गदर्शन माझ्या मुलीच्या बाबतीत केलं, ते अतिशय लाखमोलाचं आहे. आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली, की काही ए-आय आलं किंवा काही जरी झालं, तरी आपल्याकडं कोणतं स्किल मजबूत आहे, की जो आपल्याकडे एक कॉन्फिडन्स आहे, ते स्किल आहे, ते त्यावर भर द्यायचा आहे आणि त्यातून कसा मार्ग काढायचा हे त्यांनी अतिशय प्रभावीपणे सांगितलं. त्यामुळे टेन्शन तर गेलंच, पण एक नवी दिशा यातून मार्गदर्शनातून त्यांच्या मिळाली. खरोखरच त्यांच्या या मार्गदर्शनाबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो.